महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या मनातच ओबीसींना आरक्षण द्यायचे नव्हते, हे पुन्हा एकदा उघड झाले. राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणामुळेच महाराष्ट्रातील ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले. आरक्षणासंदर्भात कधीच गंभीर नसलेल्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही आणि इम्पिरिकल डेटाकरिता केंद्र सरकारकडे बोट दाखवीत बसले. सत्तेत मशगूल असलेले राज्य सरकार केवळ वसुली करण्यात व्यस्त राहिले. त्याउलट मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारने योग्य तो इम्पिरिकल डेटा गोळा करीत ओबीसीचे आरक्षण पदरी पडून म्हणून महाराष्ट्रातील लबाड सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर तोंडाशी पडले. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमधील काही नेते ढोंगीपणा करीत आहेत. त्यांनी पदाचा व मंत्रिपदाचा राजीनामा देऊन रस्त्यावर उतरून आरक्षण मागावे, असा घणाघाती प्रहार खासदार सुनील मेंढे यांनी केली. भंडारा येथे त्रिमूर्ती चौकात भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित ते बोलत होते. एक दिवसीय धरणे आंदोलन तथा लाक्षणीय उपोषणात प्रामुख्याने खासदार सुनील मेंढे, भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराव घिर्रेपुंजे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव चामेश्वर गहाणे, पूर्व विदर्भ संघटन रवी चव्हाण, नितीन गुडधे पाटील, रेखाताई भाजीपाले, महिला मोर्चा अध्यक्ष इंद्रायणी कापगते, ओबीसी जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबाते, महामंत्री दिनेश निमकर, महिला संपर्क प्रमुख राजेश टिचकुले, प्रदीप पडोळे, महामंत्री धनवंता राऊत, प्रदीप गोमासे, ओबीसी मोर्चा युवा अध्यक्ष यश ठाकरे, पवनी तालुका अध्यक्ष मोहन सुरकर, लाखनी तालुका अध्यक्ष धनंजय घाटबांधे, लाखादूर तालुका अध्यक्ष विनोद ठाकरे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष मयूर बिसने तसेच आकाश फाले यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा.